एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक 34 वर्षीय तरुण होता आणि 34 वर्ष वय झालं तरी त्याचं लग्न झालं नव्हतं. म्हणून तो मोठ्या प्रमाणात परेशान होता. आता या वयामध्ये सुद्धा नवरी मिळाली पाहिजे, आपलं सुद्धा लग्न झालं पाहिजे, सुखाचा संसार सुरू झाला पाहिजे, असं त्या तरुणाला वाटत होतं. म्हणून तो नवरीसाठी शोधाशोध करत होता. कुठं लग्न जमतंय का यासाठी प्रयत्न करत होता. मग अशा पद्धतीनं प्रयत्न करत असताना तो सोशल मीडियाचा सुद्धा वापर करत होता. मग याच सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर त्या 34 वर्षीय तरुणाची एका 30 वर्षीय महिलेसोबत ओळख झाली होती. मग सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. मग त्याच्यामध्ये चॅटिंग काय, मेसेज काय, बोलणं काय, चालणं काय, व्हिडिओ कॉल काय, हे दोघं जण एकमेकांना अशा पद्धतीनं करत होते आणि एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण मात्र तो जो तरुण आहे त्याला आता लग्नाची उत्सुकता झाली होती. म्हणून त्यानं थेट त्या महिलेकडं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मग त्या महिलेनं सांगितलं, ठीक आहे, मी सुद्धा लग्न करायला तयार आहे, माझं वय काही जास्त नाही, 30 वर्ष आहे. तर तो पुरुष तरुण म्हणला, माझं वय 34 वर्ष आहे. मग अशा पद्धतीनं दोघा जणांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लग्न करायचं ठरवलं, तारीख काढली दोघा जणांनी आणि जवळच्या काही लोकांनी मिळून त्या ठिकाणी दोघा जणांचं लग्न लावून दिलं. त्याच्या अगोदर या दोघा जणांचं प्रेम प्रकरण काही दिवस सोशल मीडियावर चाललं. परंतु जेव्हा लग्न लागलं, तो 34 वर्षीय तरुण त्या बायकोला, 30 वर्षीय बायकोला घेऊन जेव्हा घरी गेला, सुहागरात्रीची वेळ झाली, तेव्हा त्या तरुणाला समजलं की ती जी त्याची बायको आहे, ती बायको 30 वर्षाची नसून 42 वर्षाची आहे आणि तिला या अगोदर 2 लेकरं सुद्धा आहेत. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये एक वेगळं वळण निर्माण झालं होतं. त्या तरुणाला काय करावं काय नाही समजत नव्हतं. कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आपल्याला सविस्तर बघायची आहे. पण जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पाहत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला फक्त इथपर्यंतच बघायला मिळणार आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला फक्त युट्यूबवर बघायला मिळणार आहे. उगाच अर्धी माहिती सांगितली, खोटी माहिती सांगितली अशा रिकाम्या कमेंट करू नका. पूर्ण व्हिडिओ युट्यूबवर जाऊन पहा. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे तामिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यातील पांडमंगलम गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक 34 वर्षीय तरुण आहे. त्याचं लग्नाचं वय झालेलं आहे आणि त्या तरुणाची त्याच जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेसोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये, मग मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. मोबाईलवर यांचं बोलणं चालणं, व्हिडिओ कॉलवर बोलणं चालणं सुरू झालं. मग सुरू झाल्यानंतर दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तारीख आली 30 नोव्हेंबर 2025 ची. 30 नोव्हेंबर 2025 ला दोघा जणांनी लग्न त्या ठिकाणी एका मंदिरामध्ये केलं. त्या ठिकाणी काही जवळचे नातेवाईक आणि मित्र कंपनी सुद्धा उपस्थित होते. दोघा जणांचं लग्न पार पडलं आणि ती जी महिला आहे ती महिला त्याच्यासोबत, नवरदेवासोबत त्याच्या घरी सुद्धा गेली. जेव्हा या दोघा जणांची सुहागरात झाली, 1-2 दिवस निघून गेले, तेव्हा त्या नवरदेवाला नवरीबद्दल शंका येऊ लागले, वेगवेगळे प्रश्न उपस्थित होऊ लागले. तेव्हा त्यानं त्या महिलेची चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा त्याला समजलं की त्यानं ज्या महिलेसोबत लग्न केलेलं आहे ती 30 वर्षाची नसून 42 वर्षाची आहे आणि तिला या अगोदरच 2 मुलं सुद्धा आहेत. 2 लेकरांची ती आई आहे. जेव्हा त्याला असं समजलं तेव्हा काय करावं काय नाही त्याला समजलं नाही. म्हणून त्यानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि फसवणुकीची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये रीतसर दाखल केली. जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. पण जेव्हा जवळच्या लोकांनी त्याला विचारलं, तुला आधी समजत नव्हतं का, आधी दिसत नव्हतं का, तेव्हा त्या तरुणानं सांगितलं की ती माझ्यासोबत व्हिडिओ कॉलर जेव्हा बोलत होती, इंस्टाग्रामवर फोटो व्हिडिओ टाकत होती, तेव्हा ती फिल्टर लावत होती. त्याच्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती, चांगली दिसत होती. तिचं वय नेमकं किती आहे
हे सुद्धा समजत नव्हतं. पण मात्र प्रत्यक्षात जेव्हा तिनं त्याच्यासोबत लग्न केलं तेव्हा त्याला काही गोष्टी कळाल्या, पण त्याची त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आणि आता तिला सांभाळावा का सोडून द्यावा हाच प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेला आहे. तर मात्र ज्या पद्धतीनं अशा घटना घडत आहेत, एकीकडं महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय, तर दुसरीकडं महिला, तरुणी पुरुषांना फसवत आहेत. त्यांचं खरं काय आहे, खोटं काय आहे हे लपवत आहेत. जर त्या महिलेनं अगोदरच त्याला सांगितलं असतं की ती 30 वर्षाची नसून 42 वर्षाची आहे, तिला या अगोदर 2 लेकरं आहेत, जर तो तिला सांभाळायला तयार असेल तरच त्याच्यासोबत लग्न कर, असं खरं खरं त्या महिलेनं त्याला अगोदरच सांगितलं असतं, तर कदाचित तिच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली नसती. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस मध्यस्थी करत आहेत आणि काहीतरी मार्ग काढणार आहेत. पण मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं सगळं काही घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.